पुढच्या 2 दिवसामध्ये म्हणजे 16 तारखेला देशामध्ये अशी एक राजकीय घटना घडणार आहे, की ज्या दिवसानंतर येणाऱ्या काही दिवसात भारतीय लोकसभेचं चित्र, अगदी स्टेट वाईज विधानसभेचं चित्र पूर्णतः बदलणार आहे. येत्या 16 तारखेला केंद्र सरकारनं एक विशेष अधिवेशन बोलावलं आहे. जे अधिवेशन 3 दिवसाचं असेल आणि या अधिवेशनामध्ये 2 मोठ्या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. त्यात सगळ्यात मोठं 33% महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे, ज्या विधेयकाला नारी शक्ती वंदन विधेयक असं म्हणण्यात आलंय, हे विधेयक पारित केलं जाणार आहे. आणि दुसरी त्याहीपेक्षा मोठी घटना घडते आहे, ती म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेला मान्यता मिळणार आहे. काय होणार आहे या 2 घटनेनंतर? केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशातील एकूण विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाची रचना बदलणार आहे. केवळ रचनाच बदलणार नाही, तर इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा आणि लोकसभेचे लोकप्रतिनिधी यांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. म्हणजे अगदी महाराष्ट्राचाच विचार करायचा झाला तर ज्या महाराष्ट्रामधून 48 खासदार निवडून जातात, त्या महाराष्ट्रातून आता तब्बल 72 पेक्षा जास्त खासदार निवडून जाणार आहेत. ज्या महाराष्ट्रामध्ये 288 आमदार निवडून जातात, त्या महाराष्ट्रामध्ये 400 पेक्षा जास्त आमदारांची विधानसभा असणार आहे. काय होणार आहे या निर्णयाचा महाराष्ट्रावर परिणाम, किंबहुना या 33% महिला आरक्षणानंतर महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण कसं बदलणार आहे, या संदर्भात बोलण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. खरं तर 2029 लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टी जी सत्तेत बहुमतात आहे, ती असा काही प्लॅन करते की 2029ला परत एकदा भारतीय जनता पार्टी ही सत्तेजवळ जाणारा पक्ष असेल. खरं तर यापूर्वी आपल्याला 2024चा जर अंदाज आपण बघितला, आकडे जर बघितले तर लक्षात येईल की 2024ला लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश जे स्वतः भारतीय जनता पार्टीने ठरवलं होतं ते मिळालं नव्हतं. याचीच भीती कदाचित भाजपला आहे का? आणि म्हणून एक अशी व्यूहरचना आखली जाते आहे, ज्या व्यूहरचनेनंतर पुन्हा एकदा 2029ला भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. खरं तर 33% महिला आरक्षणाचा विषय आज काही नवीन नाही आहे. यापूर्वी अनेक वेळा त्याच्यावर चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आज 50% पर्यंत आरक्षण गेलं आहे. पण लोकसभा आणि विधानसभेसारख्या मोठ्या सभागृहामध्ये अद्यापही महिला 33% आरक्षणापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. आणि म्हणून ज्या भारतीय जनता पार्टीनं खरं तर एक कार्ड खेळलं होतं, लाडक्या बहिणीचं कार्ड, ते यशस्वी कार्ड खेळल्यानंतर आता भारतीय जनता पार्टी महिला नेतृत्वाचं कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्र नाही, तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मध्य प्रदेश असेल, त्यानंतर महाराष्ट्र, महाराष्ट्रानंतर बिहार, अशा सगळ्या राज्यामध्ये म्हणजे अलीकडच्या काळात अगदी पश्चिम बंगालपर्यंतच्या निवडणुकापर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने लाडकी बहीण हे कार्ड यशस्वीरित्या खेळलं आणि त्यात ते जिंकलेत आणि यशस्वी झालेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2024च्या अगोदर जर आपण भारतीय जनता पार्टीबद्दलचं राज्यामधलं आणि केंद्रामधलं मत जर लक्षात घेतलं असतं, तर ती परिस्थिती त्यांच्यासाठी इतकी चांगली नव्हती. त्यानंतर मात्र महिलांना ज्या पद्धतीनं महिन्याला जो काही हप्ता सुरू झाला आणि त्या हप्त्यानंतर मात्र महिलांनी यापूर्वी कधी नव्हे इतकं विक्रमी मतदान केलं आणि त्या विक्रमी मतदानाचा फायदा भारतीय जनता पार्टीला झाला. आता हेच कार्ड नव्याने भारतीय जनता पार्टी 2029 समोर ठेवून लढताना पाहायला मिळते. काय असणार आहे कार्ड? हे कार्ड अगदी सरळ आहे. इतिहासामध्ये ज्या सभागृहात कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात महिला खासदार म्हणून गेल्या नव्हत्या, त्याच सभागृहामध्ये जिथे आकडा आता आपण बघतोय की जवळपास 816 एकूण खासदार आता आपल्या केंद्रामध्ये लोकसभेला निवडून जाणार आहेत. आणि यापैकी जर 33% महिला आपण जर बाजूला काढल्या तर तो आकडा सुद्धा इतिहासात सगळ्यात जास्त मोठा असणार आहे. आणि त्यामुळं नव्यानं मतदारसंघाची पुनर्रचना तर होणारच आहे, पण त्यासोबत विशेषतः महिला 33% आरक्षणानं ज्या प्रतिनिधित्व मिळवणार आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून येणार आहेत, त्यांचा आकडा इतका मोठा असणार आहे की केवळ महिला नेतृत्वाच्या या कार्डमुळं पुन्हा एकदा भाजपला मोठं यश 2029च्या निवडणुकीत मिळू शकेल अशी रचना सध्या भारतीय जनता पार्टी करते. आपल्या सगळ्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीची ताकद शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं महिला नेतृत्व वाढवत असताना जे मतदारसंघ वाढतायत ते शहरी भागात वाढवण्याचं जास्त लक्ष या मतदारसंघ पुनर्रचना अधिनियमाच्या नंतर केलं जाणार आहे. आणि
यामुळे जी काही वोट बँक होती, विरोधकांची वोट बँक होती, ती फोडली जाईल. आता आपण बघतोय की फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे आणि तीच नीती पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात देशात अवलंबली जाते की काय, असा सध्याचं चित्र आहे. आणि त्यामुळं काय नेमकं होणार आहे? एक गोष्ट मागच्या महिना दीड महिन्यामध्ये जी घडत होती, त्या गोष्टीकडे आपण मुद्दामून वेगळ्या नजरेनं बघितलं पाहिजे, की ज्यावेळी एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीची रचना करत होते, अगदी हे ऑपरेशन यशस्वीतेच्या जवळ होतं असं म्हटलं जात होतं. आणि एकदा एकनाथ शिंदे ज्यावेळी दिल्लीला गेले आणि त्यानंतर मात्र केंद्रातील भाजप सरकारने त्यांना निरोप दिला की असं कोणतंही ऑपरेशन आपण राबवणार नाहीये. याचा अर्थ काय होता? याचा अर्थ इतकाच होता की जर शिवसेनेने आणखी 12 खासदार फोडले असते आणि त्यांचा आकडा जर 19 खासदारापेक्षा मोठा झाला असता, तर येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये त्यावेळी सीट शेअरिंगची बार्गेनिंग सुरू झाली असती, तर शिवसेनेने त्या 19 जागावरती दावा टाकला असता. विधानसभेला पण तसंच झालं असतं. ज्या लोकसभेच्या जागा ज्या पक्षाकडे असतात, त्या लोकसभा मतदारसंघ अंतर्गत ज्यांच्या विधानसभाच्या सीट येतात, तिथे त्या पक्षाची बार्गेनिंग वाढते आणि ही बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने किंबहुना भाजप हायकमांडने शिंदेना निरोप दिला आणि शिंदेचं ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी हे थांबवण्यात आलं. भारतीय जनता पार्टी स्वतःचा पक्ष वाढीसाठी वाटेल ते करते, मात्र आपले सहयोगी पक्ष आहेत त्यांना मात्र एका मर्यादेपर्यंतच मोठं होऊ देते. हा केवळ महाराष्ट्राचा अनुभव नाही, तर देशात अनेक राज्यामध्ये हेच चित्र एनडीए सोबत असलेल्या घटक पक्षासोबत घडत असतानाचं आपण अनेक वेळा बघितलंय. बरं, हे होतंय म्हणजे काय होतंय? तर आता आपण जर बघितलं की नेमका फरक काय पडणार आहे, ज्यावेळी देशामध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम लागू होणार आहे, त्यानंतर देशाची स्थिती काय झाली असेल याच्यावर नजर टाकणं गरजेचं आहे. कारण देशामध्ये सर्वाधिक खासदार देणारा जर सगळ्यात मोठं कोणतं राज्य असेल, अर्थात उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या 80 खासदार निवडून येतात. ज्यावेळेस हे नारी शक्ती वंदन अधिनियम लागू होईल आणि 33% महिला आरक्षणाचा कायदा तयार होईल, त्यावेळेस मात्र तोच 80 खासदाराचा आकडा थेट 120 खासदारावर जाणार आहे. उत्तर प्रदेश नंतर बिहार राज्यामध्ये सध्या 40 खासदार निवडून येतात. तोच आकडा थेट 40 वरनं 60 खासदारावर जाणार आहे. अगदी केरळ सारख्या छोट्या राज्यामध्ये सुद्धा जिथे 20 खासदार निवडून येतात, तो आकडा थेट 30 वर जाणार आहे. तमिळनाडूमध्ये जिथे 39 खासदार निवडून येतात, तो आकडा थेट 59 वर जाणार आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 48 खासदार निवडून जातात आणि ज्यांची संख्या खासदारांची 72 वर जाणार आहे. म्हणजे काय होणार आहे? तर 16 एप्रिलला ज्यावेळेस हे विधेयक लागू होईल, त्यानंतर मात्र देशातील खासदारांची संख्या वाढणार आहे. अर्थात सोनिया गांधी किंवा इतर जे भाजपचे प्रमुख विरोधी पक्ष आहेत, त्यांनी याला विरोध केलाय की महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचनेकडे सरकारने जाऊ नये, असं म्हटलं जातंय. मात्र सरकार तयारीत आहे की ज्यावेळेस मतदारसंघ पुनर्रचना केली जाईल, त्यावेळेसचं मात्र महाराष्ट्राचं चित्र काय असेल हे बघणं गरजेचं आहे. आपण जर 2024च्या एकूण आकडेवारीवर लक्ष घातलं तर आपल्या लक्षात येईल की 2024ला जी विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात झाली होती, त्यानंतर निवडून आलेल्या ज्या महिलांचा आकडा होता 288 मध्ये, तो इतका कमी होता की केवळ 21 महिला आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या होत्या. यामध्ये 14 आमदार या तर सत्तारूढ भारतीय जनता पार्टीकडून निवडून आल्या होत्या. या 14 आमदारापैकी 10 आमदार तर अशा होत्या की ज्यांनी दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पाऊल ठेवलं होतं. म्हणजे त्यांची यादीच जर सांगायची झाली तर या 21 महिलापैकी ज्या 10 महिला आमदार होत्या, ज्या भारतीय जनता पार्टीकडनं दुसऱ्यांदा आमदार झाल्या होत्या, त्यामध्ये केच्या नमिता मुंदडा, मेघना बोर्डीकर, देवयानी फरंदे, सीमा हिरे, मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी, विद्या ठाकूर, माधुरी मिसाळ, मोनिका राजळे या भारतीय जनता पार्टीच्या त्या महिला आमदार आहेत, ज्या 2019 नंतर 2024 मध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. केवळ 4 महिला आमदार भारतीय जनता पार्टीकडे अशा आहेत, ज्या पहिल्यांदाच खरं तर निवडून आल्या, ज्यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, सुलभा गायकवाड, स्नेहा पंडित, अनुराधा चव्हाण या 4 भारतीय जनता पार्टीच्या महिलांचा समावेश आहे. विरोधी पक्षाकडे केवळ 1 महिला आमदार निवडून आली होती आणि आता मात्र हेच चित्र महाराष्ट्राचं आणि देशाचं बदलणार आहे. खरं तर ही ज्यावेळी 16 तारखेनंतर मतदारसंघ पुनर्रचनेचा विषय पुढे येणार आहे, त्यावेळी एक गोष्ट मोठ्या प्रमाणात घडणार आहे. ती अशी आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे जे स्वतःचे हक्काचे मतदारसंघ आहेत, ते आणखी मजबूत केले जाणार आहेत. म्हणजे काय केलं जाणार आहे? तर या मतदारसंघामध्ये आपल्याला माहित आहे की दलित आणि मुस्लिम मतावरती फार मोठा डोळा हा काँग्रेस आणि सहयोगी पक्षाचा असतो. कारण
अर्थात त्यांची ती हक्काची वोट बँक आहे आणि तीच विभागली जाते की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली. खरं तर यानंतर या विषयावर आपण 16 तारखेनंतर बोलूच या. एक मात्र खरं आहे, की आत्ता आपल्या समोर जे दिसतंय, जे महिला 33% आरक्षणाचं विधेयक 16 तारखेला मांडण्यात येणार आहे, त्याचा अंदाज बघता हे ज्यावेळेस विधेयक लागू होईल, त्यानंतर मात्र अनेकांच्या वोट बँक संपणार आहेत. अनेक राजकीय नेत्यांच्या घरातून पहिल्यांदाच महिला नेतृत्व समोर येताना पाहायला मिळणार आहे आणि देशाच्या उच्च सभागृहामध्ये महिलांचा आकडा वाढणार आहे. केवळ देशाच्याच नाही, तर महाराष्ट्रासारख्या राज्यात सुद्धा 70 पेक्षा जास्त महिला एकाच वेळी आपल्याला महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये 29 नंतर पाहायला मिळू शकतात. धन्यवाद.